हॅलो स्टुडंट्स, तर चला आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या फोर्थ चॅप्टरला, दॅट इज इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि या चॅप्टरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत आता बेसिक कन्सेप्ट पासून. जसं की आता इथे काही 3 टॉपिक आपल्याला दिलेले आहेत. जसं तुम्ही बघू शकता, आपल्याला पहिला टॉपिक दिला आहे एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि तिसरा टॉपिक दिलेला आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर अशा या 3 टॉपिकवर बेस आपला पूर्ण चॅप्टर आहे, जो की आपला स्टेट बोर्ड 10th क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. आणि हा चॅप्टर सगळ्यात महत्वाचा आहे आपल्या सायन्स 1च्या पोर्शन मध्ये, जो की बोर्डच्या जर दृष्टीने आपण बघितलं तर याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला न्यूमरिकल्स मार्क्स वगैरे याच्यावर डिपेंडेंट आहे. ठीक आहे, तर आता बघा याच्या बेसिक पासून आपण सुरुवात करणार. जसं की 9th क्लासमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर शिकलो होतो. त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक करंट काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, ओहम्स लॉ काय असतो हे आपण बघितलं होतं. पण आता बऱ्याच 10वीच्या मुलांचा एक प्रॉब्लेम असतो, जो म्हणजे 9th मधले काही कन्सेप्ट आठवण राहत नाही किंवा लक्षात येत नाही. जसं की इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन काय, इलेक्ट्रिक करंटचं एसआय युनिट काय असतं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंटला मोजण्यासाठी कोणतं डिव्हाइस वापरल्या जाते. त्याच्यानंतर जर रेझिस्टन्स मी विचारलं तर बऱ्याच मुलांना रेझिस्टन्स म्हणजे काय हे सुद्धा माहित नसतं. म्हणजे माहिती असतं पण कन्फ्युजन जास्त प्रमाणात होते. मग त्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी याच्यात पूर्ण रिवाइज करू एकदा आणि आपल्या टॉपिकला सुरुवात करू. तर बघा आता इथे आपल्याला काही कॅन यू रिकॉल मध्ये क्वेश्चन दिलेले आहेत जे 9th क्लासवर बेस असतात. हाऊ डू वी डिसाइड दॅट अ गिवन मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर ॲन इन्सुलेटर. म्हणजेच गुड कंडक्टर म्हणजे काय किंवा इन्सुलेटर म्हणजे काय हे आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर बघा गुड कंडक्टर म्हणजे काय असतं, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे देअर आर द 3 टाइप्स ऑफ द सबस्टन्सेस. 3 प्रकारचे सबस्टन्स असतात. तर पहिला कोणता असतो गुड कंडक्टर, दुसरा असतो बॅड कंडक्टर, त्यालाच आपण इन्सुलेटर म्हणतो. जे की इथे इन्सुलेटर वापरलं त्यालाच बॅड कंडक्टर म्हणतात. आणि तिसरा टाइप असतो सेमी कंडक्टर. मग आता हे 3 टाइप डिवाइड कसे होतात ते आपण बघू. तर बघा इथे आता मी तुम्हाला एक बोर्डवर मी तुम्हाला लिहून दाखवतो की तिन्ही मधला डिफरन्स काय. जसं की आता आपण इथे बघू, सगळ्यात पहिले कंडक्टर. ठीक आहे, आता कंडक्टर म्हणजेच काय असते, गुड कंडक्टर. कंडक्टर म्हणजेच गुड कंडक्टर म्हणजे ज्याच्यामध्ये याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहे. गुड कंडक्टर्स कोणकोणते असतात, जे मेटल असतात. जसं की सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, आयर्न, सिलिकॉन आहे ना, सिलिकॉन नाही सॉरी आयर्न, अजून कोणते कॉपर, झिंक, हे सगळे काय येतात गुड कंडक्टर्स येतात, ज्याला आपण कंडक्टर सुद्धा म्हणतो. आणि बॅड कंडक्टर म्हणजे कोणते असतात, जे की वूड, जसं की लाकूड आहे, रबर आहे, हे सगळे बॅड कंडक्टर मध्ये येतात. दुसरे याचा एलिमेंट्स मधून जर बघितलं आपण तर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन जे गॅसेस आहेत हे सर्व बॅड कंडक्टर मध्ये येतात. आणि मग सेमी कंडक्टर कशाला म्हणतात, तर सेमी कंडक्टर म्हणजे कोणते असतात, जे की कंडक्टर आणि इन्सुलेटर या दोन्हीच्या मध्ये येतात. जसं की सिलिकॉन म्हणजे जे कंडक्टरच्याही प्रॉपर्टी शो करतात आणि बॅड कंडक्टरच्याही प्रॉपर्टी शो करतात, त्याला आपण म्हणतो सेमी कंडक्टर. आता हे लिहून देण्याची काही आवश्यकता नाहीये, पण तुम्हाला मी सांगतो बघा, पहिली जी पॉइंट होता तो होता कंडक्टर, दुसरा होता इन्सुलेटर आणि तिसरा असतो टाइप, त्याला म्हणतात सेमी कंडक्टर. हे तुम्ही तुमच्या नोटबुक वर लिहून घेऊ शकता. ठीक आहे, सेमी कंडक्टर. आता तिन्हीच्या डेफिनेशन तर तुम्हाला माहिती आहे, इट इज अ गुड कंडक्टर, इट इज अ बॅड कंडक्टर अँड इट इज अ सेमी कंडक्टर. म्हणजेच ते इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकतात. बॅड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी फ्लो नाही करू शकत. ठीक आहे, या दोन्हीवरच जास्त तुम्हाला करून प्रश्न विचारतील. तर आता दुसरा क्वेश्चन काय विचारला याच्यात, आयर्न इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बट व्हेन वी पिक अप अ पीस ऑफ द आयर्न रेस्टिंग ऑन अ ग्राउंड व्हाय डोंट वी गेट इलेक्ट्रिक शॉक. प्रश्न समजलाय का, प्रश्न समजून घ्या पहिले. प्रश्न जर समजला तर याचं उत्तर देता येईल. एक आयर्नचा पीस आहे म्हणजे लोखंडाचा तुकडा. फॉर आपण इथे एक काढून घेऊ बघा. आता मी इथे एक लोखंडाचा तुकडा ड्रॉ करतो. हा लोखंडाचा तुकडा आहे, पडलेला आहे. याला आपण हात लावला तर करंट लागतो का, असा क्वेश्चन केलाय. आपण याला हात लावला तर करंट लागतो का, नाही लागत. मग तो करंट का नाही लागत याचं उत्तर कोणी देऊ शकते का. या आयर्नच्या पीसला जर मी हात लावतो तर करंट का लागत नाही, तुम्ही कमेंट्स मध्ये याचं उत्तर सांगू शकता. मी रीड करतोय कमेंट्स. तर याच्यामध्ये बघा, याला हात लावल्यानंतर करंट का लागत नाही याचं उत्तर आता मी तुम्हाला सांगतो. तर जसं की आयर्न इज अ गुड कंडक्टर, बरोबर आहे. गुड कंडक्टर म्हटल्यावर करंट तर लागायला पाहिजे.
पण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. जसं की तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज, राईट. इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि आयन मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात तेव्हाच आपण काय म्हणतो? इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. तर आता पण फॉल्ट काय याच्यामध्ये, याचा करंट का नाही लागत आहे? तर याचं उत्तर असं आहे की हे सर्व इलेक्ट्रॉन्स रॅन्डम मोशनने मुवमेंट करत आहे. रॅन्डम मोशन म्हणजे हे कोणत्याही डायरेक्शनने मुवमेंट करतात. जसं एक इलेक्ट्रॉन खाली जातो, एक वर जातो, एक मागे जातो, एक पुढे जातो, हे कुठेही चालले, यांची एक स्पेसिफिक डायरेक्शन नाहीये कोणती. म्हणून याला जर तुम्ही हात लावला तर हे काय होते की याचा आपल्याला इलेक्ट्रिक शॉक लागत नाही. हे झालं याचा आन्सर. मग इलेक्ट्रिक शॉक कधी लागतो? तर हे आपण 9th क्लासमध्ये याचं प्रॅक्टिकल बघितलं होतं. तरी मी एकदा रिपीट तुम्हाला सांगतो बघा. जेव्हा कधी आपण या इलेक्ट्रिक रॉडला किंवा आयनच्या रॉडला आपण एखादी बॅटरी कनेक्ट करतो, जसं की आता हा आयन रॉड आहे, मी परत ड्रॉ केला इथे. हा पहिला रॉड आहे, हा परत ड्रॉ केला मी तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत, पण आता हे डिफरन्स काय दोन्हीमध्ये बघा. इलेक्ट्रॉन 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 आणि परत एक इलेक्ट्रॉन, असे आपण सगळे इलेक्ट्रॉन ड्रॉ केले. या सर्व इलेक्ट्रॉन्सला आता आपण एक डायरेक्शन देणार आहे. स्पेसिफिक ती डायरेक्शन कशी देतात बघा. इथून मी एक वायर जॉईन केला, या वायरला असं सर्किट तयार केलं या वायर पासून, आणि याच्यामध्ये काही मी कंपोनंट्स जोडतो. तर ते कंपोनंट्स कोणते आहेत बघा, लक्ष द्या. जसं की आता तुम्हाला इथे दिसते हे पूर्ण कॉपर वायर आहे. याच्यामध्ये मी एक स्विच लावलं, त्याच्यानंतर इथे मी एक बॅटरी कनेक्ट करतो. ठीक आहे. आणि आता याच्यावर हे चार्जेस दिलेले प्लस मायनस, आणि या स्विच मी इथे ऑन करतो. स्विच ऑन केल्यानंतर याच्यामध्ये काय काय होते चेंजेस बघा. जसं स्विच ऑन करतो मी, करंट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ठीक आहे. करंट हा जो मी ॲरोनं दाखवलेला आहे हा आपला करंट आहे. आपण 9th क्लासमध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. बॅटरी मधून करंट फ्लो होतोय पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत, म्हणजेच हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. मग आता करंट फ्लो होत असताना याच्यामध्ये जेवढेही इलेक्ट्रॉन्स आहेत हे सर्व इलेक्ट्रॉन्स काय होणार, त्यांना एक स्पेसिफिक डायरेक्शन मिळणार, जे की पहिल्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. याला आपण ए नंबरची डायग्राम म्हणून, ही आपली बी नंबरची डायग्राम आहे. ए डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते इलेक्ट्रॉन सगळे आपापल्या डायरेक्शननं फ्लो करत आहे, कोणी कुठल्याही डायरेक्शननं धावतोय. पण याच्यामध्ये काय होईल की हे सर्व इलेक्ट्रॉन्स एका स्पेसिफिक डायरेक्शननं मुवमेंट करायला चालू करतील. तेव्हा या सगळ्या इलेक्ट्रॉन्सला एक सेम डायरेक्शन मिळाल्यानंतर आपण म्हणू शकतो की या रॉड मधून, आयन पीस मधून करंट फ्लो होत आहे. समजलं का? आणि आता जर आपण या रॉडला हात लावला तर काय होईल? याला हात लावल्यानंतर करंट लागणार, इलेक्ट्रिक शॉक लागणार. तेच या पहिल्या नंबरच्या डायग्राम मध्ये शॉक लागत नव्हता. आता या दोन्ही मधलं डिफरन्स कळालं की याच्यामध्ये का शॉक लागतो आणि याच्यामध्ये का लागत नाही. कारण की याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ज्याची रॅन्डम मोशनने ते मुवमेंट करतात. तेच या डायग्राम मध्ये इलेक्ट्रॉन्स एका स्पेसिफिक डायरेक्शननं ट्रॅव्हल करत आहे, म्हणून याच्यामध्ये करंट लागत नाही. हे 9th क्लासमध्ये आपल्याला होतं. मी परत तुम्हाला 10th मध्ये सांगितलं. आणि याच्यातूनच बघा आता आपण इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन शिकणार आहोत. जसं की तुम्हाला दिसते आय फॉर करंट, जो की या सर्किटमध्ये पूर्ण एका डायरेक्शननं ट्रॅव्हल करत आहे. पण मग त्याची डेफिनेशन कशी शिकणार आपण याच्यावरून? तर बघा अगदी सिंपल डेफिनेशन आहे, जे की मी तुम्हाला इथे लिहून देणार, तुम्ही तुमच्या नोटबुकवरही लिहून घेऊ शकता. तर इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन बघा. इलेक्ट्रिक करंट तुम्ही तुमच्या नोटबुकवर हे हेडिंग टाकून याची डेफिनेशन लिहून घेऊ शकता की द फ्लो ऑफ चार्जेस फ्रॉम, किंवा आपण याला म्हणू शकतो सरळ सिंपल भाषेमध्ये असं म्हणू शकतो, द फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. अजून शॉर्ट करू डेफिनेशन, द फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड ॲज करंट. आहे सिंपल डेफिनेशन, कॉल्ड ॲज करंट. बघा सोपी डेफिनेशन आहे. द फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड ॲज करंट. म्हणजे चार्जेस इथे फ्लो होणार
फ्लो ऑफ चार्जेस, पण कसे, पर युनिट टाइम, म्हणजे एक स्पेसिफिक टाइम मध्ये किती चार्जेस फ्लो होणार त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट. सोपी डेफिनेशन आहे, तुम्हाला दिसते इथे चार्जेस फ्लो होत आहेत, त्यांना जाण्यासाठी टाइम लागत आहे, त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट. आता जसं की इथं मी तुम्हाला याचा फॉर्म्युला लिहून देतो बघा. I म्हणजे करंट असणार इज इक्वल टू क्यू, क्यू मीन्स चार्जेस, क्यू अपॉन टी, टी म्हणजे टाइम, चार्ज अपॉन टाइम, यालाच आपण म्हणतो करंट फॉर्म्युला. याच्यावरून आपण क्रिएट करू शकतो करंट. न्यूमरिकल सोडवताना या फॉर्म्युलाची खूप जास्त आवश्यकता पडणार आहे. फक्त बघा ह्याच्यामध्ये कशा कशाला काय काय म्हणतात ते नोटेशन्स लिहून घेऊ. वेअर I इज करंट, Q इज चार्ज, Q म्हणजे याच्यामध्ये चार्ज आहे आणि T म्हणजे टाइम आहे. आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारणार आहे, एवढं लिहून घेतलं, व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घेऊ शकता. चलो ठीक आहे. आता याच्यामध्ये मी सेकंड क्वेश्चन तुम्हाला असा विचारणार आहे की चार्ज म्हणजे काय. आता आपण बघितलं फ्लो ऑफ चार्ज म्हणजे तर करंट होतो, पण चार्ज म्हणजे काय, व्हॉट इज चार्ज. चार्ज आपण क्यू ने डिनोट करतो. चलो ठीक आहे, हे तर तुम्हाला माहित झालं, चार्ज आपण क्यू ने डिनोट करतो. ओके, पण चार्ज म्हणजे काय, चार्जचे किती प्रकार असतात, व्हॉट इज चार्ज. काही मुलं कमेंट्स मध्ये सांगू शकतात, जसं की याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, चार्ज म्हणजे दोन टाईपचे असतात. कोणकोणते, एक पॉझिटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्जला आपण काय म्हणतो, प्रोटॉन. निगेटिव्ह चार्जला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन. व्हेरी गुड. हे दोन प्रकारचे आपले चार्जेस असणार, एक पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन. ठीक आहे, तर ह्या दोन प्रकारच्या चार्जेस पैकी आत्ताच आपण बघितलं की कुठले चार्जेस फ्लो होत होते, निगेटिव्ह चार्जेस, त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रॉन, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, आता क्लिअर झालं. आता चार्ज, चार्ज बद्दल अजून थोडीशी माहिती घेऊ. बघा SI युनिट, SI युनिट ऑफ चार्ज किती असतो, चार्जचा SI युनिट, चार्जचा SI युनिट असतो कुलम. कुलम हे एका सायंटिस्टचं नाव आहे, ज्याच्यात आपण C या अक्षराने डिनोट करत असतो, कुलम. ठीक आहे, SI युनिट आहे चार्जचं. जसं आपण मास हे किलोग्राम्स मध्ये मेजर करतो, करंट हा एम्पियर मध्ये मोजतो, तसाच आपण चार्ज हा कुलम मध्ये मोजतो. ठीक आहे, आणि क्यू ने डिनोट करतो. चार्जचे दोन टाईप असतात, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. क्लिअर झालं चार्ज काय असतो. चल ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे झाल्यानंतर तुम्ही अजून करंटचं पण याच्यामध्ये SI युनिट जर माहित नसेल तर लिहून घेऊ शकता, ज्यांना माहित नाही. SI युनिट ऑफ करंट, इथे बरेच जण कन्फ्यूज होतात. कुठे, करंटचं SI युनिट आणि ज्या डिव्हाइस मध्ये मेजर करतात ते. करंटचं SI युनिट आहे एम्पियर, यालाच आपण AMP असं लिहू. ठीक आहे, त्यानंतर बघा आता या दोन्हीचे मी डिव्हाइस सांगतो तुम्हाला. आता चार्ज जर बघायचा असेल तर डिव्हाइस यूज टू मेजर चार्ज, डिव्हाइस used to measure charge. कोणतं असणार, त्या डिव्हाइसचं नाव आहे इलेक्ट्रोस्कोप. ठीक आहे, इलेक्ट्रोस्कोप मधून आपण चार्जला मेजर करू शकतो. आणि डिव्हाइस used to measure current, याच्यासाठी कोणतं डिव्हाइस आपण यूज करतो, ते असते आपला ॲमीटर. आता बघा एम्पियर आणि ॲमीटर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. एम्पियर म्हणजे SI युनिट आहे आणि ॲमीटर हे एक डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये आपण मेजर करू शकतो. ॲमीटर ही वस्तू आहे, ठीक आहे, आणि एम्पियर हे युनिट आहे.
तसंच आता परत एक गोष्ट जी तुम्हाला सांगतो, जो चार्ज आहे इलेक्ट्रॉन, तर त्या इलेक्ट्रॉनचा ई याचा जो चार्ज आहे याची व्हॅल्यू किती आहे, चार्ज व्हॅल्यू, तर ही फिक्स असते, ही आहे 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलोम. आपली जी टेस्ट झाली होती त्या टेस्ट मध्ये सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन आला होता, MCQ टाइप टेस्ट मध्ये, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलोम. तर ही झाली आपली चार्जची व्हॅल्यू. म्हणजे हे काय, एका चार्जची व्हॅल्यू, एका इलेक्ट्रॉनची. तर असे किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात जर ते आपल्याला काढायचं, तर Q इज इक्वल टू NE या फॉर्म्युलाने आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ चार्जेस काढू शकतो. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आता जसं दुकानावर आपण जर काही खरेदी करायला गेलो तर आपण म्हणतो 2 किलो साखर द्या, 1 किलो शेंगदाणे द्या, हे आपण किलो मध्ये मेजर करतो. पण इलेक्ट्रॉन्स जे आहे हे नंबर्स मध्ये मोजतात. तर 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनची संख्या 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. तर मग 2 इलेक्ट्रॉनची संख्या किती, याला तुम्ही 2 न मल्टिप्लाय करा, तुम्हाला चार्जची व्हॅल्यू मिळून जाते. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण चार्ज कॅल्क्युलेट करू शकतो. समजलं एवढं तुम्हाला. आता आपण यापुढे बघू रेझिस्टन्स. सो स्टुडंट, आता आपण बघणार आहोत ओहम्स लॉ. ओहम्स लॉच्या आत आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले रेझिस्टन्स म्हणजे काय. तर आता चला, ज्यांना माहित नाही त्यांनी बघून घ्या आणि नोटबुक मध्ये लिहून घ्या की रेझिस्टन्स म्हणजे काय. ठीक आहे. जसं की आता तुम्हाला माहित आहे स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकर माहित आहे सर्वांना. त्याचं काम काय असतं स्पीड ब्रेकरचं? स्पीड ब्रेकरचं काम असते गाडीचा स्पीड स्लो करणं. त्याच्यासाठी रस्त्याच्या मधात स्पीड ब्रेकर लावलेले असतात, हे आपल्या सर्वांना माहित आहे. तर तसंच सिमिलरली रेझिस्टन्स हा वर्क करतो करंटसाठी. आता करंट म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे, फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड ॲज करंट. मग करंट मधून जेव्हा चार्जेस फ्लो होत असतात, वायर मधून जेव्हा चार्जेस फ्लो होत असतात, तर त्या चार्जेसचा स्पीड कंट्रोल करण्याचं काम करतं रेझिस्टन्स. म्हणजे त्यांना अपोज करण्याचं काम करते रेझिस्टन्स. तर आपण त्याची डेफिनेशन लिहू शकतो, इट अपोजेस करंट. ठीक आहे. वायर मध्ये फ्लो होणाऱ्या करंटला अपोज करण्याचं काम करतो रेझिस्टन्स. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की इट अपोजेस द करंट अँड SI युनिट ऑफ रेझिस्टन्स. SI युनिट काय असतं रे रेझिस्टन्सचं? आता इथे आपण लिहिलेलंच आहे, ओहमचं आहे, ओहमने शोध लावलेला आहे. तर SI युनिट रेझिस्टन्सचा असणार आहे ओहम, ज्यालाच आपण अशा प्रकारे या सिम्बॉलने डिनोट करू शकतो, ओहम. ठीक आहे. तर आता हे झालं समजा रेझिस्टन्स बद्दलचं. तर आता बघा रेझिस्टन्स हे डिनोट कसं करतात. जेव्हा आपण सर्किट डायग्राम काढतो ना एखाद्या करंटची, तुमच्या बुकमध्येही दाखवलेले आहेत तशा, तर त्यामध्ये जेव्हा सर्किट डायग्राम मध्ये रेझिस्टन्स जोडावं लागतं तेव्हा ते असे एका झिगझॅग लाईनने डिनोट केलेलं असतं. याला म्हणतात रेझिस्टन्स, जे R न डिनोट करतात. ठीक आहे. R फॉर रेझिस्टन्स. आणि याची व्हॅल्यू जी असते, जसं की किती रेझिस्टन्स आहे या वायरमध्ये, तर तो असा लिहितात. फॉर एक्झाम्पल इथे 2 ओहम आहे. जर का 5 ओहमचा रेझिस्टन्स असेल तर अशा पद्धतीने लिहितात 5 ओहम. ठीक आहे. तर असं आपण याच्यामध्ये झिगझॅग लाईन ना रेझिस्टन्स दाखवू शकतो. इट इज अ 5 ओहम रेझिस्टन्स, इट इज अ 2 ओहम रेझिस्टन्स, असं किती पण दाखवू शकतो. ठीक आहे. चला, एवढं क्लिअर झालं. आता याच्यानंतर दुसरा जो टॉपिक याच्यात आपण बघणार आहोत तर तो आहे आपला पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणतात. ठीक आहे. याला आपण थोडं साईडला ठेवून देऊ आणि आता बघू आपण पोटेन्शियल डिफरन्स. नोटबुकवर नेक्स्ट हेडिंग टाका, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय बघा. जसं की आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो पोटेन्शियल डिफरन्स काय. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एक व्हॅल्यू असते किंवा आपण त्याला म्हणू शकतो व्होल्टेज. ठीक आहे. व्होल्टेज बिटवीन द 2 पॉइंट्स, द पोटेन्शियल बिटवीन द 2 पॉइंट्स, हायर पोटेन्शियल अँड लोअर पोटेन्शियल. जसं की आता बघा करंट नेहमी हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियलच फ्लो होतो, हे आपण बघितलंय.
तसंच बघा तुमच्या घरामध्ये जर एका तुमच्या टेरेसवर पाण्याची टाकी ठेवलेली आहे आणि त्या पाण्याच्या टाकीतून जर पाणी खालच्या टाकीमध्ये भरायचं असेल ग्राउंड फ्लोअरच्या, तर तुम्हाला फक्त कॉक चालू करावा लागतो, म्हणजे वरच्या टाकीमधून खाली पाणी इझिली येऊ शकते. पण तेच खालचं पाणी जर का तुम्हाला वरच्या टाकीमध्ये पाठवायचं तर तुम्ही परत कॉक चालू करून ते पाणी खालून वर पाठवू शकता का? नाही पाठवू शकत. का? कारण की तुम्हाला खालून वर पाठवण्यासाठी तुम्हाला मोटरची गरज लागेल, पण मोटर नसेल तर नुसतं कॉक चालू करून तुम्ही पाणी पाठवू शकता का? नाही. जसं पाणी हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल फ्लो होते, तशाच प्रकारे करंट सुद्धा हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल फ्लो होतो. म्हणजे हायर पोटेन्शियल म्हणजे जे हाय लेवल आहे आणि लोअर पोटेन्शियल म्हणजे जे खालच्या लेवलला आहे, ज्याचा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, याला आपण म्हणतो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. तर आपण इथे लिहू शकतो डेफिनेशन याची, डिफरन्स बिटवीन टू पोटेन्शियल दॅट इज, हे IE म्हणजे असते दॅट इज हायर पोटेन्शियल and lower potential. ठीक है, डिफरन्स बिटवीन टू पोटेन्शियल दॅट इज हायर पोटेन्शियल अँड लोअर पोटेन्शियल, याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स जे आहे डिनोट कसं करतात ते बघा. It is denoted by V. ठीक आहे, याला V ने डिनोट करतात. V म्हणजे व्होल्ट. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय V. SI युनिट सुद्धा याचं काय आहे? व्होल्ट. SI युनिट इज व्होल्ट. अशा पद्धतीने आपण पोटेन्शियल डिफरन्स लिहू शकतो. ठीक आहे, हे तुमच्या नोटबुकवर तुम्ही लिहून घ्या आणि पद्धतशीर याच्या नोट्स बनवा. तर या प्रकारे आपण इथे पोटेन्शियल डिफरन्स बघितलेला आहे. तर आता बघा ओहम्स लॉला आपल्या सुरुवात करू. ओहम्स लॉ म्हणजे काय? ओहम्स लॉ स्टेट दॅट द करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. हे सरळ स्टेटमेंट आहे याचं, नोटबुकवर हे लिहून घ्या. Ohm's law's statement. It states that the current in a conductor is directly proportional to potential डिफरन्स. ठीक आहे, तर याला मॅथमॅटिकली आपण कसं लिहू शकतो? I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. अशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो. पण आता जर डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन आपल्याला काढायचं असेल तर इथे आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून आपण रेजिस्टन्स घेऊ शकतो. I इज इक्वल टू V मल्टिप्लाय बाय R. तर याच्यामध्ये जो R आपण लिहिलाय तर हा R असणार आहे आपला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आणि R म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असते? रेजिस्टन्स. म्हणजे आता बघा फॉर्म्युला काय तयार झाला? पोटेन्शियल डिफरन्स मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स इज इक्वल टू करंट. यालाच आपण म्हणतो ओहम्स लॉ. आता इथेच याचे परत 3 व्हेरिएशन्स तयार होतात. जसं की बघा R मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यानंतर काय होतो? डिवाइड मध्ये, म्हणजे V इज इक्वल टू I अपॉन R असा पण एक फॉर्म्युला तयार होतो. आणि परत अजून एक फॉर्म्युला तयार होतो जो की आपण ज्याच्यावरून रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. R इज इक्वल टू बघा V मल्टिप्लाय मधल्या डिवाइड मध्ये गेल्यावर I डिवायडेड बाय V. तर हा एक फॉर्म्युला इथे तयार होतो. तर अशा पद्धतीने या 3 फॉर्म्युलाचा यूज करून आपण करंट, पोटेन्शियल डिफरन्स अँड द रेजिस्टन्स हे तिन्ही सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो.
आलं लक्षात तुमच्या ओम्स लॉ काय असतो? इझी आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण रेजिस्टन्स, करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स तिन्ही पण एकाच फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे तुम्ही जरी फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुमच्या लक्षात राहील. तर बघा स्टुडंट्स, असेच टॉपिक आपण आता या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. नवीन नवीन टॉपिक आपण याच्यामध्ये एक एक घेणार आहोत. पण तुम्हाला जर या पुढचेही टॉपिक अशाच पद्धतीने पाहायचे असतील आणि शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा.